सज्जन श्रोते हो, सुप्रभात. आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे पुण्य ते अखंड ब्रह्मज्ञान, पाप ते खंड खंड अज्ञान. संस्कृत सुभाषित आहे, अभ्यासेन कटु द्रव्यम भवत्यभिमतं मुने, अन्यस्मै रोचते निंब स्वन्यस्मै मधु रोचते. अभ्यास नित्य परिपाठे कडू पदार्थ ही मधुर वाटतो. एखाद्यासी मध आवडे तर अन्य कोणा कडुलिंब ही शकू आवडे. सारे रहस्य अभ्यासाचे नित्य निरंतर सवयीचे किंवा परिपाठाचे आहे. एखाद्याला कटू पदार्थ ही सरावाने गोड किंवा खाण्यायोग्य वाटू शकतो. जसा कुणाला कडुलिंब आवडेल तर कुणाला मधुर चवीचे गोड पदार्थच आवडतील. या सुभाषिताचा आध्यात्मिक अर्थ असा घेता येईल की निशिदिनी अध्यात्मविद्या, आत्मा, आत्मचिंतन म्हणजेच कोहम शोध घेण्याचा चिकाटीने अभ्यासपूर्वक जो प्रयत्न करील त्याला पुढे पुढे अन्यथा कठीण, आकलनास अशक्य वाटणाऱ्या या परमेश्वरी तत्वज्ञान विषयात अमृत गोडी वाटू शकेल. मात्र सर्वसाधारणतः भौतिक विषयातच रुची वाटणारे, गोडी वाटणारेच बहुसंख्य असतात. त्यांना संसारातच गोडी, माधुर्य वाटते. म्हणूनच बहुसंख्य भौतिक सुखोपभोग गोड वाटणारे व काही नेमके मोजकेच अध्यात्मविद्या अतिमधुर वाटणारे असतात. हा सारा भाग जन्मजात आवड, ओढ आणि त्यानुसार त्या त्या माणसाला प्राप्त असलेली अनुकूलता किंवा प्रतिकूलता यावर, तसेच जीवनाच्या वाटेवर मिळणाऱ्या भेटणाऱ्या अनेक व्यक्ती, त्यांचे व्यक्तिविशेष यावर आधारित असतो. मात्र एक निश्चित की ही माणसे स्वभावतःच मितभाषी, शांत, संयमी, चिंतनशील व अतिसंवेदनशील असतात. ती माणसे प्राप्त परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल असो त्यावर मात करून आपल्या ध्येयाप्रत पोचतात. खरे तर अशा तुलनेने अल्प असलेल्या माणसांनाच संसार जो बहुसंख्यांना गोड वाटतो तो गोड न वाटता कंटाळवाणा, यांत्रिक, अशा अर्थी त्याज्य म्हणजे अप्रिय, कटू वाटतो. उर्वरितांना जगणे, जीवन म्हणजे भोगाप्रती अति आसक्ती, ओढ वाटते. अशी माणसे म्हणजे बहुसंख्य माणसे संसारालाच मधुर गोड समजतात. यात अध्यात्म उत्तम व संसार वाईट किंवा एक गोड व दुसरे कडू अशी साचेबद्ध मांडणी करणे योग्य असते. यामध्ये समजून घ्यायचा हा भाग आहे की प्रपंच असो वा परमार्थ दोन्ही एकाच नाण्याच्या, जीवन नाण्याच्या बाजू आहेत. जसा संसार पूर्णपणे नाकारणे अशक्य आहे तसाच परमार्थ, ईश्वरी ज्ञान म्हणजे अध्यात्म हे सुद्धा संपूर्णतया नाकारणे अशक्य आहे. साधू संत व्यक्तिगत संसार करीत नाहीत, मात्र विश्व संसार नीट चालावा याची काळजी वाहत असतात. उलट पक्षी सर्वसाधारण व्यक्ती स्वतःचा संसार नीट चालवायची काळजी घेताना तुलनेने आपल्या जवळच्या अन्य लोकांची उपेक्षा करतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. वास्तवात जीवन आहे याचा अर्थ व्यष्टी व समष्टीचे मिळून एक समग्र जीवन आहे, ज्याला विश्व संसार म्हणतात. मात्र इकडे ज्यांचे नीट लक्ष जात नाही अशी माणसेच मी माझे माझ्यासाठी या प्रकारे वैयक्तिक सुखलोलुपतेतच अडकून राहतात व त्यातल्या त्यात व्यक्तिगत, व्यक्तिनिष्ठ संसार नीट पार पाडण्याचा प्रयत्न करतात. अध्यात्मज्ञानी माणूस, ऋषी, मुनी, संन्यासी आपल्या तत्वज्ञान अभ्यासाद्वारे व्यष्टी व समष्टी यांच्या समायोजनाचे, संतुलनाचे मार्ग समाजाला उघड करून सांगतात. ते आत्मज्ञानाचा सत्कार करतात याचा अर्थ ते सर्व संसारी माणसे व संसार यांचा धिक्कार करतात असे नव्हे. प्रत्यक्षात ते दोन्ही बाजूला नेमके सत्य काय ते समजावून सांगतात. अशा सत्यालाच ते आत्मा, परमात्मा व अनन्य ब्रह्म म्हणतात. ब्रह्म अनन्य आहे याचा अर्थ ब्रह्मात जो पदार्थ, विषय, भाव, धर्म असल्यासारखा विभिन्नतेचा आपणाला भास होतो तो चुकीचा आहे. ब्रह्म वस्तुतः अखंड, अचल, एकमेव आहे. जशी पृथ्वी एक आहे आणि विविध देश, राज्ये या मानवी कल्पना आहेत आणि या सर्व मानवी कल्पना मानवाच्या घट्ट वट्ट कंडिशनिंग मधून म्हणजे समजुतीमुळे खऱ्या मानल्या जाऊन पुढे याच एकाच पृथ्वीवर असलेल्या दार्शनिक वेगवेगळ्या भागांमध्ये युद्धे होत आहेत. तसेच आहे सारे. मानव सारा एक, जीव सारे एक, अस्तित्व, असणे सारे एक याची जाण तेथेच ठाम निर्धाराने राहणे
व त्यासाठीच आपले जीवन वेचणे म्हणजे साधुत्व किंवा आध्यात्मिक जीवन. या उलट मर्यादित संकुचित जीवन म्हणजे संसारी जीवन. म्हणून नाही अध्यात्म प्रपंच वेगळे, नाही गोड कडू वेगळे किंवा स्वतंत्र, मात्र सर्वोच्च गोड ब्रह्मच. कारण त्याचे आतच सारे सकृत दर्शनी भांडताना जरी दिसले तरी अशा या सर्वांना त्याचे आतच राहिल्यामुळे ब्रह्माशिवाय पर्यायच नाही. म्हणून सारे खंड खंड एकाच अखंड ब्रह्माचे असतात. या ज्ञानावर स्थिर आणि खंबीर राहून तसेच वर्तन असणे हे निश्चितच योग्य होय. अशा अर्थी अखंड ते पुण्य आणि खंड खंड म्हणजे अखंडाचे अज्ञान, अशा अर्थी पाप. म्हणून खंड खंड हेच पाखंड आणि अखंड जीवन हेच पुण्य जीवन. म्हणून आजच्या निरूपणाचे शीर्षक आहे पुण्य ते अखंड ब्रह्मज्ञान, पाप ते खंड खंड ज्ञान. पुण्य ते ब्रह्मज्ञान, पाप ते खंड खंड ज्ञान. आणि हे सर्व ऐकल्यानंतर आपणाला कडू गोड, सुष्ट दुष्ट, माझं तुझं, माझा देश तुझा देश, माझी जात तुझी जात, उच्च नीच, हे सर्व जे जे अभेदाचं आहे, हे जे सर्व खंड 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 आहे त्यालाच पाखंड म्हणतात, हे निश्चित लक्षात येईल. आणि मग कडू गोड असा भेद राहत नाही. अभ्यास योगाने कडू ते गोड वाटते, म्हणजे अभ्यास योगाने कठीण ते अखंड ब्रह्म साध्य होते. आणि अभ्यास नसेल तर खंड खंड करत आपण आपापसात भांडत राहतो. अशा अर्थी पुण्य ते अखंड ब्रह्मज्ञान, पाप ते खंड खंड ज्ञान हे आपण सर्वांनी समजून घ्यावे. आणि पाखंड याचा अर्थच भेदाभेद, माझं तुझं, तुकड्या तुकड्यात जगणं हे समजावं. आणि असं जिथे पाखंड आहे, अशी जिथे सांगितलं जातं ते धर्म नसतात, ते सर्व पाखंड असते. म्हणून परत एकदा सांगतो, पुण्य ते अखंड ब्रह्मज्ञान, पाप ते खंड खंड ज्ञान. हे आजचं निरूपण आपण कडू आणि गोड याच्यामध्ये मूलतः फरक कसा नाही हे सांगताना आपण हे निरूपण आपल्या नेहमीच्या ब्रह्मज्ञानावर, आध्यात्मिक विद्येवर आणले आणि इथेच त्याचा गोड शेवट होत आहे. म्हणून जाणून घ्या, पुण्य ते अखंड ब्रह्मज्ञान, पाप ते खंड खंड ज्ञान. अस्तु. धन्यवाद. सुदिन. सुप्रभात.